संत कवी, पंडित कवी, शाहिरी काव्य, आधुनिक काव्य, कथा, कादंबरी, निबंध साहित्यातले शेकडो प्रकार ज्या भाषेत लिहिले गेले किंवा लिहिले जात आहेत, त्या मराठी भाषेला आज मात्र वाईट दिवस आले आहेत, असं लतादीदी आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या. मराठी माध्यम असलेल्या शाळामध्ये शुकशुकाट आणि इंग्लिश माध्यम असलेल्या शाळामध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून पालकांची तगमग आणि धडपड. आपल्या आईचं सकस दूध मिळत असताना आपण भुकटीचं दूध का पितो हेच मला कळत नाही. देश स्वतंत्र झाला, पण आपली मानसिक गुलामगिरी कधी नष्ट होणारच नाही का? आपल्या भाषेत बोलताना 2 इंग्लिश आणि 2 बंबईया हिंदी शब्द आले नाहीत तर आपल्याला लाज का वाटते? कोणी शुद्ध मराठी बोलला तर त्याला सनातनी म्हणण्यात येतं. सावरकरांच्या भाषा शुद्धीची चळवळ टिंगलीचा आणि चेष्टेचा विषय असतो. हे सारं फार वाईट आहे. मराठी मनाला क्षय लागल्याचं हे लक्षण आहे. त्यासाठी सगळ्यांनीच विचार करणे आवश्यक आहे व कृती तर त्याहूनही आवश्यक आहे. ठरावावर ठराव करून काहीही होणार नाही. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे.